2-3 गोष्टी होत्या. एक तर महाराज म्हटलं की गनिमी कावा हे इतकं ती जोडगोळी आहे. म्हणजे खरं तर महाराजांनी सगळेच युद्ध गनिमी कावाने केलेले नाही आहेत. पण मला असं वाटत होतं की गनिमी कावा पण असा एखादा गनिमी कावा असेल जो सगळ्यात मोठा असेल. आपल्याला असं वाटतं ना की शाहिस्तेखानाची पोटासाठी हा गनिमी कावा होता, असे आपण प्रत्येक युद्ध गनिमी कावातच मोजतो. पण जेव्हा माहिती घेतली मी की सगळ्यात मोठा गनिमी कावा उंबरखिंड आहे, मग मलाही असं वाटलं की हा एवढा का मोठा असेल हा उंबरखिंड गनिमी कावा. तर ते जेव्हा मी पाहिलं की आपल्याला काय मग जसं आपण म्हणलं की पावनखिंड आहे, तसं उंबरखिंडचं मला सगळ्यात जास्त कौतुक हे वाटलं की एक तर तो सह्याद्रीची ती अशी वाट आहे की आत्ताच्या घडीला सुद्धा आपल्याला तिथे भीती वाटते. 350 वर्षापूर्वी तिथे युद्ध करणं म्हणजे एका वेळी एकच माणूस खाली जातोय, अशा वेळी तो खाली 30,000चं सैन्य घेऊन गेलेला, एवढे घोडे घेऊन गेला आणि 1,000 मावळे होते, तेही वरती होते. त्यांनी किती फोडला असेल त्यांना की त्याला माघार घ्यावी लागली. तर मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं. त्यानंतर दुसरी गोष्ट मला इंटरेस्टिंग काय वाटली ना की त्या उंबरखिंडीचं वर्णन जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला महाराज स्वतः युद्धावेशातच होते. पूर्णपणे त्यांनी आयुध सोबत ठेवली होती आणि तिथे धनुष्यबाण होता. म्हणजे मला असं विशेष वाटलं महाराजांनी धनुष्यबाण कधी घेतलेलं होतं. तर हे एकमेव युद्ध होतं जिथे महाराजांच्या खांद्यावर धनुष्यबाण होता आणि दुसरं म्हणजे ते राज्याभिषेकावेळी जेव्हा शिवाजी महाराजांनी खांद्यावर धनुष्यबाण घेतलं. मला याचे खूप कौतुक वाटलं. महाराजांनी 2च वेळा खांद्यावर धनुष्यबाण घेतलेला आहे असा प्रॉपर उल्लेख आहे संदर्भांमध्ये. घेतला असेल इतर वेळी माहित नाही, पण संदर्भ 2च आहे. हे एक मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. त्यामुळे आपण जे उंबरखिंडीचं मुखपृष्ठ आहे त्याच्यामध्ये सुद्धा धनुष्यबाणच घेतलेलं मला ते खूप छान वाटलं. कायम आपण महाराजांना तलवारी सोबतच दाखवलेलं आहे.